मी गुरुप्रसाद जाधव. दुपारचे 12:30 वाजता आहेत आणि तुम्ही बघताय पुढारी न्यूज. बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी राजकीय घडामोड आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती जळगावमध्ये भाजपला धक्का बसणार का, हा प्रश्न सध्या चर्चेत आहे. भाजपचे खासदार उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे. उन्मेष पाटील संजय राऊतांच्या भेटीनं चर्चांना उधाण आलेलं आहे. भाजपनं लोकसभेचं तिकीट नाकारल्यामुळे उन्मेष पाटील हे नाराज आहेत. लोकसभा उमेदवारीसाठी उन्मेष पाटील हातात मशाल धरणार का, हे आता बघावं लागणार आहे. तर उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या भेटीला गेलेले आहेत. महायुतीमध्ये नाराजांची फौज त्यामुळे आता बघायला मिळते. भाजपनं उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं आणि त्यामुळे आता नाराज असलेले उन्मेष पाटील यांच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलेलं आहे. उन्मेष पाटील हे ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करतील अशा चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. साहेबांना भेटायला आलेले आहेत. काही चर्चा साहेबांशी त्यांना करायची आहे आणि त्याच्यानंतर त्याचे जी काय चर्चा होईल त्यानंतर ठरेल. जळगावचा उमेदवार अजूनही निश्चित नाहीये. कदाचित उन्मेष पाटील किंवा करण पवार हे उमेदवार असतील. हे सर्व माननीय राऊत साहेब आणि उद्धव साहेब ठरवतील. आज संजय राऊतांची भेट घेणार की उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहे? आता राऊत साहेबांची भेट होईल पहिली आणि त्याच्यानंतर ठरेल. पण ठाकरे गटात प्रवेश करतील यावर शिक्कामोर्तब मानायचा? त्यांची आता चर्चा आहे, त्यानंतर ठरेल. आज थोड्या वेळात संजय राऊतांची भेट घेणार अशी माहिती आहे. हो बरोबर आहे, साहेबांना भेटणार आहेत. ते नाराज आहेत उन्मेष पाटील. काय चर्चा झाली? कारण एक साधारणपणे 15-20 मिनिटं तुम्ही त्यांच्याशी चर्चा करता. ते त्याचं उत्तर ते देऊ शकतील. संजय राऊतांच्या भेटीला सर तुम्ही दिल्यामुळे तुम्ही नाराज वगैरे आहात? हो मी करतो. सर स्मिता वाघ यांना भाजपकडनं तिकीट दिल्यानंतर तुम्ही नाराज वगैरे झाला की काय? साहेब फोन चालू आहे, मीटिंग करून बोलतो आपल्याशी. परंतु सर काय बोलतो. परंतु सर 2019ला ज्या वेळेला माझं तिकीट कापलं गेलं होतं त्यावेळेला उन्मेष दादांना भारतीय जनता पार्टीकडनं तिकीट दिलं गेलं होतं. त्यावेळेला त्यांच्या पाठीमागे ही बहीण खंबीरपणे उभी होती आणि त्यावेळेला त्यांना प्रचंड मताधिकाने आम्ही सगळ्यांनी मिळून, नेत्यांनी मिळून सगळ्यांनी निवडून दिलं होतं. आणि मला पूर्णपणे आजही विश्वास आहे की दादा असं काही पाऊल उचलणार नाही. आज त्यांची बहीण उभी आहे, या बहिणीच्या पाठीमागं हा माझा भाऊ खंबीरपणे उभा आहे. मला तर काही अजून माहिती नाही आहे, पण मला विश्वास अजून हाच आहे की दादा माझ्या पाठीमागं उभं राहतील. भारतीय जनता पार्टीचं केडर जे आहे त्याच्यात मुशीमध्ये तयार झालेला माणूस सहजासहजी विचारशी प्रतारणा करत नाही. तत्वाशी तडजोड करण्याची पद्धत नसते, तत्वाशी तडजोड होत नाही आणि मला विश्वास आहे की असं काही घडणार नाही. तर जळगावमधल्या भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांची ही प्रतिक्रिया आपण बघितली. मात्र उन्मेष पाटील यांच्या नाराजीच्या चर्चा जोरात आहेत आणि आज ते जेव्हा संजय राऊत यांच्या भेटीसाठी पोहोचले तेव्हा पत्रकारांनी सुद्धा हा प्रश्न त्यांना विचारला. मात्र त्यांनी यावरती कुठलंही उत्तर दिलं नाही. निकेश शार्दूल सध्या आपल्यासोबत लाईव्ह आहेत. निकेश, उन्मेष पाटील पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर न देता गेले, पण जेव्हाही आता भेट सुरू झालेली आहे, बैठक सुरू झालेली आहे, त्यानंतर काही बाहेर बातमी येऊ शकली आहे का निकेश? नक्कीच गुरुप्रसाद, जर आपण पाहिलं तर शिंदेच्या शिवसेनेतले खासदार त्यांना उमेदवारी मिळाली नाही म्हणून उघडपणे नाराजी व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वारंवार ते मुख्यमंत्र्यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर दुसरीकडे भाजपमधनं देखील नाराजीचा सूर जो आहे तो आता येऊ लागलेला आहे. जळगावमधनं विद्यमान खासदार जे भाजपचे आहेत उन्मेष पाटील यांना उमेदवारी नाकारल्यामुळे आता उन्मेष पाटील हे देखील नाराज झालेले आहेत आणि ते आता संजय राऊत यांची भेट घेण्यासाठी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत. संजय राऊत यांच्यासोबत त्यांची चर्चा सुरू आहे. उन्मेष पाटील यांना उमेदवारी न देता जळगावमधनं भाजपमधून स्मिता वाघ यांना उमेदवारी दिल्यामुळे उन्मेष पाटील जे आहेत ते नाराज झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी संजय राऊत यांच्याशी चर्चा करून ते कुठेतरी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करतायत का हे पाहणं गरजेचं राहणार आहे. संजय राऊत यांच्यासोबत चर्चा झाल्याच्या नंतर उद्धव ठाकरे यांची देखील भेट घेणार असल्याची चर्चा जी आहे ते सध्या सुरू आहे. अद्याप देखील बैठक सुरू आहे, मात्र आता त्यांचा निर्णय नेमका काय आहे हे पाहणं गरजेचं राहणार आहे. संजय राऊत यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर प्रसार माध्यमांशी उन्मेष पाटील काय संवाद साधतात त्यावरती सर्व निर्णय जो आहे तो अवलंबून आहे. बरोबर आहे निकेश. त्यामुळे मुंबईमध्ये सध्या या सगळ्या भेटीगाठी सुरू आहेत, पण तिकडे जळगावमध्ये सुद्धा आता यावरनं स्वाभाविकपणे चर्चा सुरू झालेल्या आहे. सचिन गोसावी आपले प्रतिनिधी थेट जळगाववरनं आपल्या सोबत आहेत. सचिन,
जळगावमध्ये नेमक्या काय चर्चा सुरू आहेत? एकीकडे उन्मेष पाटील हे मुंबईमध्ये आलेत, राऊतांसोबत त्या भेटीगाठी घेत आहेत. दुसरीकडे स्मिता वाघ असा विश्वास व्यक्त करतायत की उन्मेष पाटील काही वेगळा विचार करणार नाही. पण जळगावमध्ये काय बोललं जात आहे? निश्चितच आपण बघितलं तर सकाळपासूनच जळगावमध्ये अनेक राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे. कारण भाजपचे जे विद्यमान खासदार आहेत, उन्मेष पाटील हे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे असतील, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत असतील, यांना भेटण्यासाठी मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आल्यानंतरच या चर्चांना उधाण आलेलं आहे. मागील 5 वर्ष उन्मेष पाटील हे भाजपचे खासदार होते आणि त्यावेळी त्यांनी चांगलं काम केल्याचं देखील या ठिकाणी जळगावमध्ये आता चर्चा सुरू आहे. अनेक स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर त्यांना शेतकऱ्यांकडून आणि भाजपमधील अंतर्गत जे काही पदाधिकारी आहेत त्यांच्याकडून विरोध होत होता. उन्मेष पाटलांचे जे समर्थक आहेत ते वारंवार स्मिता वाघ यांच्या उमेदवारीला विरोध करत होते आणि त्यामुळे कुठेतरी उन्मेष पाटलांनी एक काहीतरी विचार करावा, कोणता तरी निर्णय घ्यावा असे सातत्याने त्यांचे जे समर्थक होते त्यांची मागणी होती आणि त्याच पार्श्वभूमीवर उन्मेष पाटील हे मुंबईकडे रवाना झालेले आहेत. संजय राऊतांसोबत आता त्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीत ते नेमकं काय निर्णय घेणार आहे याकडे सर्वांचं लक्ष आहे. तर दुसरीकडे त्यांच्यासोबत भाजपचे नगराध्यक्ष आहेत पारोळ्याचे करण पवार हे देखील त्या बैठकीला उपस्थित. बरोबर आहे. त्यामुळे आता या बैठकीमधनं काही मोठी बातमी येणार का हे आपल्याला बघायचं. धन्यवाद सचिन या सगळ्या सविस्तर माहिती आणि विश्लेषणासाठी. आणि पुन्हा एकदा जाऊयात निकेश शार्दूल यांच्याकडे. निकेश, आता जेव्हा ही भेट सुरू आहे संजय राऊतांसोबत, या भेटीनंतर बाहेर येऊन काही मोठी घोषणा होण्याची शक्यता? निकेश, नक्की जर आपण स्मिता वाघ यांचं जर वक्तव्य पाहिलं तर गेल्या निवडणुकीत आम्ही त्यांना मदत केली होती, त्यांना भरघोस मतांनी निवडून दिलं होतं. मात्र यंदा एक भाऊ म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहतील, ते काही वेगळा निर्णय घेणार नाही असा विश्वास स्मिता वाघ यांनी व्यक्त केलेला आहे. मात्र जी भेट घेतलेली आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण उन्मेष पाटील जे आहेत ते कुठेतरी निवडणूक लढवण्यावरती ठाम आहेत. तर स्मिता वाघ यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याच्या निर्णयावरती ते ठाम असल्याचं पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेतरी ही चर्चा जी आहे ती सुरू आहे. त्यामुळे आता ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उन्मेष पाटील आणि त्यांची पत्नी ही प्रवेश करणार असल्याची चर्चा जी आहे ती सध्या सुरू आहे. त्यामुळे आता जर ठाकरेंच्या शिवसेनेकडनं जर जळगावमधनं उन्मेष पाटील यांना उमेदवारी दिली गेली तर नक्कीच उन्मेष पाटील वेगळा निर्णय घेऊ शकतात. त्यामुळे उन्मेष पाटील आता त्यांच्याकडनं कमळ सोडल्याच्या नंतर ते आता मशालीच्या चिन्हावरती निवडणूक लढणार का हे पाहणं तितकंच गरजेचं राहणार आहे. गुरुप्रसाद. अर्थात त्यामुळे आता या बैठकीनंतर कोणती मोठी बातमी येते?